मनाला आराम कसा द्यावा आणि साधना करताना मन स्थिर राहत नाही। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याबरोबर सतत घडत असतात आणि नेमका त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही। तुम्ही मनावर कंट्रोल करू शकत नाही, तुम्ही विचारांवर कंट्रोल करू शकत नाही आणि काही जण तर वासनांवर पण कंट्रोल करू शकत नाहीत। मग कसं काय साधना काळामध्ये आपलं मन रमेल? काही गोष्टी वेळेतच आटोक्यात आणलेल्या कायम बऱ्या असतात। मग कुठलीही गोष्ट किती आपल्यामध्ये हवी आणि किती नको आहे किंवा कुठल्या गोष्टीवर आपण कंट्रोल करू शकतो अथवा आपण कुठल्या गोष्टीवर कंट्रोल करू शकत नाही, हे सर्वस्वी आपल्या हातात असतं का? मन हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य अंग आहे, बरोबर? ते इंद्रिय आहे। आपण म्हणतो हे मन माझं, ते मन तुझं, तुझ्या मनात असं, माझ्या मनात असं, पण खरंच मन आपलं असतं का? विचार करण्याचा खूप मोठा हा एक गहन विषय आहे। मन हे फक्त आणि फक्त आपल्याला सैरभैर करण्यासाठी असतं असं बरेच जणांना वाटतं आणि बरेच जणांना असंही वाटतं की माझं मन मला जिथे नेतो तिथे मला धावायला पळायला आवडतं, कारण आपल्या विचारांच्या गर्दीमध्ये आपलं मन जितकं वेगाने धावत असतं ना तितक्या वेगाने आपले विचार पोचत नसतात, पण मन मात्र सैरभैर धावत असतं। तर मंडळी, मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। स्थिर करायलाही जमत नाही, वासना संपवून टाकणंही जमत नाही, विचार थांबवणेही जमत नाही, कारण एक जरी थांबलं ना तरी सगळं आटोक्यात येईल, पण आपल्याला त्या एकामध्ये काहीही स्वतःहून करणं जमत नाही। आपण वेळेची वाट पाहतो की मी बघूया, वेळेनुसार माझ्यामध्ये बदल होतील, पण वेळेनुसार आपल्यामध्ये खरंच बदल होतात का? वेळेनुसार आपल्यामध्ये बदल होणं हे आपल्या हातात असतं। आपण ठरवलं तर आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो। सर्वात महत्त्वाचं असं असतं, कारण हा जो विषय मी घेऊन आलेली आहे ना आज, हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। आवडल्यावर लाईकही करायचं आहे, शेअरही करायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर मन आपल्या ताब्यात जेव्हा नसतं तेव्हा आपण काय करू शकतो? मनाला स्थिर कसं करू शकतो? आपण कुठल्याही नामस्मरणाला, उपासनाला बसल्यानंतर आपलं मन स्थिर राहत नाही असं माझ्याकडे बरेच जणांनी सांगितलेलं आहे। तर मी बरेच जणांना एकच गोष्ट सांगत असते की जेव्हा तुम्ही साधनेला, उपासनेला बसताना त्या क्षणाला तुम्ही तुमच्या मनाकडे, तुमच्या विचारांकडे लक्षच मुळी का देता? लक्ष देऊ नका ना, कारण मन आणि विचार हे तुमच्या ताब्यात नाही आहेत, पण साधना करणं तुमच्या ताब्यात आहे, उपासनेला बसणं तुमच्या ताब्यात आहे ना, तुम्ही तितकंच करा। कारण ते केल्यानंतर तुमचं आपोआप साधनेत लक्ष लागल्यानंतर, उपासनेत लक्ष लागल्यानंतर तुमचं मनाकडे आणि विचारांकडे तितकंसं लक्ष जाणार नाही। तसंच आहे ध्यानाला बसल्यानंतरही, जेव्हा तुम्ही मुद्दामून ठरवता की आता मी डोळे मिटल्यानंतर खूप विचार माझ्या मनात येतात, मी स्थिर बसूच शकत नाही, पण हे तुम्ही ठरवताय। तुम्ही काही गोष्टी शरीरावरही सोडा ना। शरीरावर जर सोडल्यात तर होऊ शकतं की तुमचं शरीर स्थिर राहील, तुमचं मन चंचल आहे, तुमचे विचार धावते आहेत, बरोबर ना? पण तेही आटोक्यात यायला लागेल हळूहळू, पण प्रयत्न तर केलाच पाहिजे, कारण विचार दिसत नाहीत, मन दिसत नाही, मग आपण त्याला असं पकडून कुठल्याही पिंजऱ्यात ठेवू शकत नाही। पण उपासना आपण करतोय हे दिसतं, साधनेला आपण बसलोय हे दिसतं, जपाला आपण बसलोय जप माळेमुळे कळतं, बरोबर? ज्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या आपण आटोक्यात आणू शकतो आणि त्याच्यावर आपलं मन स्थिर करू शकतो। मग मन स्थिर करण्याचं सर्वोत्तम आणि सगळ्यात छान असा उपाय एकच आहे। जेव्हा साधनेला बसता त्या क्षणापासून तुम्ही हे ठरवा की जी साधना मी करते ना, तर एक एक ओळीचा अर्थ मला समजला पाहिजे। आणि मुळात जेव्हा तुम्ही साधनेला बसता, उपासनेला बसताना, तेव्हा जेव्हा तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा, त्या ओळींचा, ओव्यांचा, जे काही तुम्ही वाचत असता त्या ग्रंथांच्या मध्ये जे काही सार आहे त्याचा जर अर्थ माहीत नसेल ना, तर तुम्ही कितीही वाचन करा, कधीही तुम्हाला फलप्राप्ती होणार नाही आणि ते देवालाही आवडणार नाही, कारण तुम्हाला त्या ओळीचं महत्त्वच माहीत नाही आहे, त्या ओळीचा अर्थच माहीत नाही आहे आणि तुम्ही वाचत राहताय, बरोबर ना? म्हणजे ते कसं झालं की आपण आपली रट्टा मारतोय, समोर दिसतोय, आपण वाचत चाललो, पण आपल्याला वाटतं आपण खूप छान उपासना केली, बरोबर ना? पण उपासना अशी असूच शकत नाही, कळलं? मनाला स्थिर करण्यासाठी आहे ना, तुम्ही जे वाचता, तुम्ही ज्या उपासनेत आहात
त्या उपासनेकडे पूर्ण लक्ष देऊन ओळींचा अर्थ समजून ती उपासना जर तुम्ही केली तर तुमचं मन हळूहळू स्थिर व्हायला लागेल, कारण तुमचं मन त्या अर्थांमध्ये रमायला लागेल. आणि जेव्हा मन अर्थांमध्ये रमायला लागेल ना, तेव्हा तुमच्या विचारांचा गोंधळही थांबेल. विचारांचा गोंधळ थांबवणं सर्वस्वी आपल्या हातात नसतं, पण जेव्हा तुम्ही कुठेतरी दुसरीकडे लक्ष केंद्रित करताना तेव्हा तुमच्या विचारांचा गोंधळ थांबतो. तुम्ही खूपदा असं अनुभवलं असेल की एखाद वेळेस आपण जपाला बसतो आणि फ्रिक्शन ऑफ सेकंड काहीतरी तुम्ही एकदम ब्लँक होतात, तुम्हाला काहीच आठवत नाही आणि तेव्हा तुम्हाला वाटतं मी माझ्या जपामध्ये किती समरस होऊन गेलो होतो किंवा गेली होती. पण आपण जपामध्ये समरस होऊन नसतो गेलेलो, कळलं? फक्त आपलं माइंड कुठेतरी डायव्हर्ट झालेलं असतं. तेव्हा आपण आपल्या मनाला बजावलेलं असतं की मी जप करते, इतकंच असतं. कंट्रोल तुम्ही विचारांवर केलेलाच नसतो, फक्त विचारांकडे थोडा वेळ तुमचं दुर्लक्ष झालेलं असतं, त्या मनाकडे तुमचं थोडा वेळ दुर्लक्ष झालेलं असतं. आणि या दोन्हीकडे दुर्लक्ष करणं तुमच्या हातात आहे आणि ते असावं. काही गोष्टींना जसं आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टींना इग्नोर केलं पाहिजे, तसंच तुम्ही तुमच्या विचारांना, तुमच्या मनाला थोडं तरी इग्नोर करायला शिकलात ना तर अतिउत्तम आहे. जसं खूपदा मला असं वाटतं की प्रत्येकाला नकार देता यायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत नाही पण काही गोष्टींमध्ये नकार देता यायला पाहिजे. तसंच आहे मनाचं आणि विचारांचं. तुम्हाला मन आणि विचार या दोघांनाही नकार नाही, बाबा मला आता तुझ्याकडे लक्षच द्यायचं नाही, या पद्धतीने तुम्ही तो नकार देऊ शकता. विचारांमध्ये गुंतलात तर मन कुठेतरी दुःखी होतं, मनामध्ये गुंतलात तर विचार वेगाने धावायला लागतात, नको नको त्या वाटेवर विचार पोहोचवतात आपल्याला. आणि जेव्हा विचार आपल्याला नको त्या वाटेवर पोहोचवतात तेव्हा आपण त्या वाटांमध्येच हरवून जातो. आणि जेव्हा वाटांमध्ये हरवून जातो तेव्हा परतीचा मार्ग लवकर मिळत नाही आणि मन तिथेच रमतं. मग मन कसं स्थिर होईल, तुमचं मन शांत कसं होईल? नाही होऊ शकत. तेव्हा मंडळी, ज्याला जमेल हा एकदम सोपा आणि जमणारा उपाय आहे. ज्याला जमेल त्यांनी अक्षरशः मेडिटेशन बसणं चालू करा. बरं, खूप जणांचा प्रश्न असतो मेडिटेशनला बसल्यावर कुठे लक्ष केंद्रित करायचं. अरे लक्ष कुठेच केंद्रित करू नका, कारण सुरुवातीला जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसत असता, जेव्हा तुम्ही बसणार आहात तेव्हा त्या क्षणापासून तुम्हाला फक्त डोळे बंद करून आसन घेऊन उदबत्ती लावू नका, दिवाळी लावू नका, काहीही लावू नका, फक्त तुम्ही डोळे मिटून बसा. अल्फा मुद्रा घ्या. अल्फा मुद्रा याला म्हणतात. अल्फा मुद्रा घ्या, मांडीवर 2 हात असे ठेवा. हेही जमत नसेल 2 हात मांडीवर असे ठेवा, तेही जमत नसेल तुम्हाला जसं बसायचे तसं बसा, पण तुमचे डोळे बंद व्हावेत. लक्ष कुठेही केंद्रित करू नका. विचारांचा गोंधळ जो आहे, मनाची कालवाकालव जी आहे ती होणार, ती होऊ द्यात. तुम्ही त्याच्यामध्ये जितकं रमाल तितकं त्या गोष्टी तुम्हाला खूप एकदम खोलवर त्या जाणीवा तुम्हाला जाग्या करतील. पण तुम्ही त्यात रमू नका. तुम्ही हे ठरवा की मी बसली आहे, विचार येत आहेत जातात, विचार येत आहेत जातात. हे जे तुम्ही कराल ना तेव्हा तुमच्या विचारांचा गोंधळ मंडळी कुठेतरी थांबेल. मी नेहमी एक उदाहरण देते की कपाटामध्ये आपण कपडे जेव्हा कोंबतो ना, अनावश्यक कपडे पण अगदी कोंबतो तेव्हा ते खाली पडतात. आणि ते सगळे कपडे जर आपण घड्या करून व्यवस्थित जर रचले कपाटामध्ये ना तर ते सगळे कपडे कपाटात व्यवस्थित राहतात. तसं आपण आपल्या डोक्याचं भदं करून घेतलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये आपण इतके विचार कोंबलेत, पास्टमधले, इकडचे तिकडचे. पास्टमध्ये या आत्ता जगायची गरजच नसते तुम्हाला, कळलं ना? पास्ट होऊन गेलाय. जे काही तुम्हाला तिथे तुम्हाला चटके बसायचे तेही बसून गेलेत. मग त्या पास्टला आता जगणं वर्तमानात किती चुकीचं आहे. मग पास्ट विसरणं की पास्ट आठवत बसणं, म्हणजे आपला भूतकाळ असं जोपासत बसायचं का? आपण नाही. आपल्या भूतकाळाला आपण असं सोडलं पाहिजे जसं आपण काही दिवस मागे सोडून पुढे आलेलो आहोत. काही जणांना लवकर नाही जमणार ते सगळं सोडायला, काही जणांना वेळ लागेल. पण जेव्हा वेळ लागेल असा आपण डोक्यात विचार आणतो ना तेव्हा तो वेळच लागतो, कारण नंतरला अंतर असतं मंडळी. नंतर गोष्ट घडत नाही, ती घडवावी लागते. तर आपला मुद्दा आहे की मेडिटेशनला जेव्हा तुम्ही बसता तेव्हा शांत बसायचं, डोक्यामधला कालवा कालवकडे लक्ष द्यायचं नाही. आणि लक्ष गेलंच तर ठीक आहे, लक्ष गेलं, त्याच्यापेक्षा जास्त त्या गोष्टीला महत्त्व देऊ नका. हळूहळू तुम्ही विचार करताच तुमचे विचार बंद होतील. जसं मी सांगितलं की मनाला स्थिर करण्याची कला प्रत्येकाला अवगत नसते. मनाला आराम कसा द्यायचा, तर मनाला आराम द्यायचा म्हणजे शांत बसायचं,
डोक्यातल्या गोंधळांकडे दुर्लक्ष करायचं, डोक्यांच्या गोंधळाकडे किंवा मनाच्या गोंधळाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. जेव्हा कधी शांत बसाल त्या क्षणाला तुम्ही जोरात श्वास घ्यायचा, सोडायचा, जोरात श्वास घ्यायचा, सोडायचा. ही गोष्ट खूप साधी आहे. ही जी टेक्निक मी सांगितली फार साधी आहे. आतून प्रसन्न वाटतं आपल्याला, मन शांत होतं, विचारांचं कुठेतरी दुसरीकडे भरकटणं चालू होतं, कारण रस्ता बदलतो. आपण जोरात श्वास घेतलाय आणि श्वास सोडलाय, यानं आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित चालू झाल्यानंतर आपल्या विचारांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीची गती मिळते, आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. आणि ह्या सर्व गोष्टींना अतिशय म्हणजे ठरवून करू नका, सहजपणे करा. जेव्हा ठरवून कराल ना तेव्हा तुम्ही एक ते काम म्हणून कराल, पण जेव्हा सहजपणे ते होऊन द्याल ना तेव्हा तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल. सर्वात महत्त्वाचं, मनाला तुम्ही असाच आराम देऊ शकता, विचारांनाही तुम्ही असाच आराम देऊ शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही उपासनेला बसताना तेव्हा तेव्हा सर्वात प्रथम जोरात श्वास घ्या, हळू श्वास सोडा, जोरात श्वास घ्या आणि हळू श्वास सोडा. आपल्या मनाचा जी कालवाकालव गोंधळ आहे हा कशामुळे आहे याचा थोडा पडताळा करा. आणि जेव्हा तुम्हाला विषय लक्षात येतील ना ते विषय एका कागदावर लिहा, ते कागद जाळून टाका किंवा फाडून कचऱ्यात फेकून टाका. आणि ही प्रोसेस वरचेवर करा. ही प्रोसेस वरचेवर केल्यामुळे तुमचा जो विचार, जे तुमच्या डोक्यात विचार आहेत, जे विचार तुम्हाला त्रास देत आहेत, ते विचार सगळे तुमच्या डोक्यातनं हळूहळू निघून जायला लागतील. त्यांना एक वाट मिळेल बाहेर पडायची, आणि ती वाट तुम्हाला मोकळी करून द्यायची आहे. तर लक्षात ठेवा मंडळी, विचारांमध्ये गुंतू नका. विचार सकारात्मक असतील तर अतिउत्तम, त्यामुळे तुमची प्रगती होईल. पण विचार तुम्हाला मागे खेचणारे असतील आणि विचार तुम्हाला दुःखी करणारे असतील, मनामध्ये गुंतवणारे असतील, तर ते विचार तुमच्या कामाचे नाहीत. त्या विचारांनी फक्त आणि फक्त शारीरिक व्याधी होतील, याच्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही. त्यामुळे विचारांना शांत केलं तर मन आपोआप शांत होईल. मन शांत झालं की तुम्हीही शांतपणे जगू शकाल आणि आनंदाने जगू शकाल. एक समाधान तुम्हाला मिळेल. आणि हे समाधान मिळवण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं असतं. ते तुम्ही अगदी करून पहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. व्हिडिओ आवडला आहे तर पटापट लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.